हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा, रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत चमचमीत, झणझणीत असं फिश फ्राय कसं करायचं. बघूनच ते किती टेस्टी दिसतंय. चला तर आपण एकदम सोप्या पद्धतीने फिश फ्राय कसं करायचं ते बघूया. मी इथे मोर माशाच्या तुकड्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जे फिश अवेलेबल असेल त्या फिशचंही तुम्ही अशा पद्धतीने फ्राय केलं तरी ते नक्कीच खूप छान लागेल. ह्या फिशच्या मी तुकड्या एकदम स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण लाल मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, हळद असे मसाले घालून चांगलं मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये मी अद्रक लसूणचीही भरपूर प्रमाणात पेस्ट घालून तेही चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथे मी लसणाच्या 5-6 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. त्या मी उभ्या उभ्या पातळ अशा कापून घेणार आहे. आणि मग एका बाजूला फ्राय पॅन गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये ज्या आपण लसणाच्या पाकळ्या पातळ पातळ कापल्या होत्या त्या आधी घालून चांगल्या परतून घेणार आहेत. यावेळी आपण लसणाच्या पाकळ्यांचा रंग बदलायची वाट बघायची नाही, नाहीतर आपल्या लसणाच्या पाकळ्या फिश टाकेपर्यंत करपूनच जातील. म्हणून आपण लसणाच्या पाकळ्या टाकल्या की फ्राय पॅन चांगलासा हलवून घ्यायचा, जेणेकरून तेल आणि लसणाच्या पाकळ्या पॅनच्या सर्वत्र पसरतील आणि आपल्या फिशलाही लागतील. आपण हे फिश मसाला लावून मॅरिनेट होईपर्यंत अर्धा तास ठेवायचं. 15 मिनटं ठेवलं तरीही चालेल. 15 मिनटानंतर तेल गरम करून मी लसूण टाकून ह्या फिश फ्राय चांगल्या फ्राय करून घेते. हे फिश फ्राय आपल्याला मीडियम गॅसवर करायचं आहे. हाय गॅसवर केलं तर ते करपू शकतात आणि बारीक गॅसवर इतका क्रिस्पीनेस त्याला येत नाही. म्हणून मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनटामध्ये आपल्या फिश फ्राय रेडी आहेत. आलटून पलटून आपण ह्या फिश फ्राय चांगल्या क्रिस्पी करून घेणार आहोत. इथे मी रवा किंवा तांदळाचं पीठ काहीच लावलेलं नाही आहे, तरीसुद्धा या फिश फ्राय एकदम चांगल्या कुरकुरीत आणि मस्त होतात. फिश जास्त वेळ शिजवायची काहीच गरज नाही. 5 ते 7 मिनटामध्ये आपलं फिश खूप चांगल्या पद्धतीने शिजतं. जर तुकड्या मोठ्या असतील तर तुम्हाला 10 मिनटं इतका वेळ लागू शकतो. पण ह्या मीडियम साईजच्या तुकड्या होत्या तर त्या 5 ते 7 मिनटामध्ये माझ्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आता शिजल्यावर मी थोड्याशा त्या परतून घेणार आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी क्रिस्पी झाल्यानंतर आपण त्या एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्याही नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेश्माज किचन या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.